बँक लोकमंगल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं नीलमनगर परिसरातील विविध प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नीलमनगर परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, आशा मराठी विद्यालय तसंच गुरुजी प्राथमिक शाळा या प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याबरोबरच या प्रशालेतील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बँकेचे संचालक सिद्धार्थ सरजे, प्रल्हाद कांबळे, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी कुंभार, भारती पाटील, जगदेवी निंबर्गे, राजशेखर पाटील, आशा मराठी विद्यालयाच्या सचिवा मुमताज शेख, उपाध्यक्ष आसिफ पठाण, शिक्षक रामचंद्र गायकवाड, राजा अहमद शेख, साने गुरुजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता शिवपूजे, डाळिंबकर मॅडम, पवार मॅडम, बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक निशांत देवडकर, धर्मराज माळगे आदींची उपस्थिती होती। दरम्यान बँकेचे संचालक सिद्धार्थ सरजे यांनी आपल्या मनोगतात नीलमनगर परिसर हा कामगारांचा भाग असून या भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीनं अभ्यास करून मोठं व्हावं, उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त करताना याकरिता लोकमंगल परिवार नेहमी आपल्या पाठीशी उभा राहून सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली। हा कार्यक्रम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। ज्ञानासाठी उपयोगी पडण्यासाठी आपण जे वह्या वाटप केलेलं आहे त्याचा आपण भविष्यात चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्या। आमच्या लोकमंगल बँकेच्या ज्या ज्या पद्धतीने आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही आपल्याला मदत करू इच्छितो। आणि एक विशेष मला सांगायचं म्हणजे या शाळेचे जे संस्थापक आहेत आदरणीय कुंभार सर, त्यांच्या आणि आमच्या वडिलांचा घनिष्ठ संपर्क आहे। ते दोघं मित्र होते आणि आमची पुढची पिढी आदरणीय रवी कुंभार सर, आम्ही पण मित्र आहोत। अशा परंपरेने आपण हा संकल्प सगळा पूर्ण करूया आणि आपल्या सगळ्या मुलांना पुढच्या शैक्षणिक याच्यासाठी शुभेच्छा। मुलं म्हणजे तुम्ही देवाघरची फुलं आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या सगळ्यांचं कल्याण